नमस्कार, मी सुषमाच्या किचनमधून तुमचं खूप खूप स्वागत करते। आजवर कुणीही न सांगितलेली ट्रिक वापरून अचूक 100% सोपी अशी परफेक्ट सुरळीची वडी बनवणार आहोत। बरेच जण असं म्हणतात की सुगरणींनाच फक्त ही वडी येते, परंतु तुमचं बॅटर परफेक्ट असेल तर सगळ्यांनाच सोपी होईल अशी रेसिपी आहे। गुजरातमध्ये या वडीला खांडवी म्हणतात, तर महाराष्ट्रात या वडीला सुरळीची वडी म्हणतात किंवा दह्यातली वडीसुद्धा म्हणतात। तुम्ही माझ्या पद्धतीनं बॅटर बनवलं तर तुमची वडी अजिबात तुटणार नाही, परफेक्ट असे रोल बनतील आणि अगदी लहान मुलांनासुद्धा रोल बनवता येतील, इतकी सोपी रेसिपी आहे। इथं पाहू शकता, हे माझ्या मुलींनीच हे रोल बनवलेले आहेत। खूप सुंदर सुरळीची वडीची टेस्टही सुंदर झाली होती। अगदी सोपी रेसिपी आहे आणि पारंपरिक आहे। याच्यामध्ये तुमचा रोल तुटणार नाही याची मी गॅरंटी देते। तर आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईलनं सुरळीची वडी बनवणार आहोत। फक्त तुम्ही हे जे माप घेणार आहात ते फक्त परफेक्ट घ्यायचं। यासाठी आपण 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे। मी घरात दळलेली डाळ असते तीच घेतलेली आहे। तुम्ही विकतचं बेसन पीठसुद्धा वापरू शकता। आता हे पीठ चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये गाठी वगैरे असतात, ह्या गाठी परत पाण्यात जर फुटल्या नाहीत तर परत त्याचे गोळे होऊ शकतात। यासाठी आपण पीठ चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे। इथं बघा, 1 कप पिठासाठी 1 कप घट्ट ताक आणि 1 कप बरोबर पाणी असं आपण प्रमाण घ्यायचं आहे। ताक बनवण्यासाठी मी पाऊण कप दही घेतलं होतं आणि फक्त पाव कप त्यात पाणी घालून मी विस्करनी विस्क केलेलं होतं। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 4 चमचे साखर घातलेली आहे। साखर थोडी जास्त घालायची म्हणजे वडीची टेस्ट छान येते। शिवाय यामध्ये आपण आलं आणि मिरचीचं वाटण घातलेलं आहे। शिवाय 1 चमचा हळदही घातलेली आहे कलरसाठी। आणि इथं हा महत्त्वाचा पदार्थ आहे। तुमची वडी अजिबात तुटू नये यासाठी आपण इथं 1 चमचाभर मैदा वापरणार आहोत। 1 चमचा किंवा तुम्ही 2 चमचे जरी वापरले तरी चालू शकेल। नवशिक्या असेल तर 2 चमचे मैदा वापरा आणि बनवत नेहमी असाल तर 1 चमचा मैदा वापरला तरी चालू शकेल। या मैद्यामुळे तुमची वडी अजिबात तुटणार नाही। शिवाय यामध्ये आपण 2 चमचे थंड तेल घातलेलं आहे वडी सॉफ्ट होण्यासाठी। सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपण मिक्सरनी आणि आपण हे मिश्रण गाळून घेणार आहोत। म्हणजे हे आलं मिरचीचं वाटण किंवा जे पिठाचे वगैरे कण असतील ते सगळे गाळून निघतात। वडी रोल करताना मध्ये मध्ये येणार नाहीत आणि वडीचे तुकडे पडणार नाहीत। तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर तुमची वडीचा रोल खूप सुंदर होतो, अजिबात तुटत नाही। इथं पाहू शकताय गाळण्यामध्ये किती आपलं आलं, हिरवी मिरची किंवा आपले जे पीठ असतात त्याची कण असतात ते सगळे निघून जातात। यासाठी आपण गाळून घ्यायचं असं पीठ। आता हे गाळलेलं पीठ मी जाड तळाच्या पातेल्यामध्ये घेणार आहे, कारण की हे पीठ आपल्याला चांगलं गॅसवरती ठेवून शिजवायचं आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा पिठाला उकळी येईपर्यंत आणि एकदा पिठाला उकळी आली की पीठ ढवळत राहायचं, नाहीतर खाली चिकटू शकतं। यासाठी आपण जाड तळाचं पातेलं किंवा कढई वापरायची। साधारण हे पीठ शिजवायला मला 10 ते 12 मिनटं लागले। 10-12 मिनटामध्ये हे पीठ शिजतं। आपल्याला जाणवायला लागतं की पिठाला चकाकी यायला सुरुवात झालेली असते। पीठ शिजायला सुरुवात झाली की पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते। तुम्ही इथं पाहू शकताय पीठ आपलं घट्ट होत चाललेलं आहे। आपलं पीठ एका साईडला शिजतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला एक सेटअप करून घेऊया। एका पॅनमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि त्यामध्ये झाकण लावून ठेवायचं, कारण की आपण नंतर ह्या पिठाला वाफ देणार आहोत। आता साधारण 5 ते 7 मिनटं झालेली आहे। इथं पाहू शकता पिठाची चकाकी वाढलेली आहे आपल्या। जे नवशिके आहेत त्यांनी असं प्लेटला थोडंसं पीठ लावून पाहायचं। थोडंसं प्लेटला पीठ चिकटलं आणि जर रोल बनत असेल तर ते पीठ शिजले समजायचं। परंतु हे पीठ शिजण्याची प्रक्रिया म्हणजे काय असते, साईडनं पीठ पातेल्यातनं सुटायला सुरुवात झालेली असते, त्यावेळेला आपलं पीठ शिजले समजायचं। आता इथं पहा, मी आता पीठ फिरवते तर पीठ पातेल्याला चिकटत नाही आहे, गोळा तयार होतोय। म्हणजे आता हे पीठ बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आपलं पीठ आपलं 70 ते 80% शिजलेलं आहे। परंतु आता पिठाला वाफ काढायची आहे, यासाठी आपण एखादं कुकरचं भांडं किंवा केकचं हे पॅन घेतलेलं आहे मी आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे सगळं पीठ काढणार आहोत आणि नंतर मी वाफवायला ठेवणार आहे। तुम्ही कुकरमध्ये वापरलं तरी चालू शकतं, परंतु कुकरमध्ये वाफेचं पाणी त्या भांड्यामध्ये पडतं आणि पीठ परत पातळ होतं। यासाठी आपण असं मी केलेलं आहे, किंवा तुम्ही पातेल्यामध्येही करू शकता किंवा स्टीमरमध्ये ठेवलं तरी खूप छान होईल। आता हे पीठ मी 5 ते 7 मिनटं छान वाफवून घेणार आहे। बरेच जण कुकरमध्ये वगैरे वडी बनवतात, पण मी तेही बनवून पाहिलं, परंतु त्याची टेस्ट अजिबात सुंदर लागत नाही। तुम्ही याच पद्धतीनं वडी करून पहा, अतिशय सुंदर सुरळीची वडी बनते।
पाहू शकताय 5 ते 7 मिनिटामध्ये लगेच वाफ देऊन हे पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत, एकसारखं करून घेणार आहोत. अजिबात एकही गुठळी आपली या पिठाला झालेली नाही. माझी सगळी ताटं एकदम छान निघाली होती. हे पीठ गरम असतानाच आपल्याला ताटांना लावावं लागतं. यासाठी आपण काय करायचं, तो कुकरचा डबा आहे तो त्या भांड्यामध्येच ठेवायचा पाण्यामध्ये आणि फक्त पीठ त्यातलं काढायचं, ताटांमध्ये घ्यायचं आणि असं सरकवत जायचं. पातळ असा लेअर आपल्या ताटांच्या वरती बसला पाहिजे असं आपण पीठ सरकवून द्यायचं ताटांना. तर मी ही फायबरची ताटं का वापरलेत की या फायबरच्या ताटांना अजिबात चिकटत नाही, तेल लावायची सुद्धा गरज लागत नाही, पटकन या वड्या निघतात. किंवा तुम्ही ते स्टीलच्या ताटामध्ये करत असाल तर त्याला तुम्ही तेल लावून घ्यायचं आणि हे नंतर पीठ सरकवायचं. स्टीलच्या ताटाला बिन तेल लावता लावलं तर ते तुमचं निघणार नाही, चिकटून बसतं. यासाठी फायबरची ताटं घेणं खूप सुंदर, सगळ्यांच्या घरी असतात सध्या. ही रेसिपी आमच्या शेजारी एक आजी होत्या, त्यांनी मला शिकवली होती. मी ज्यावेळेला पहिल्यांदा ही रेसिपी करत होते त्यावेळेला ही रेसिपी माझ्याकडनं पूर्ण चुकलेली होती. नंतर त्यांनी मला ही पूर्ण रेसिपी शिकवली आणि अतिशय सुंदर अशी रेसिपी त्यांनी मला शिकवली होती. तर मी स्टीलच्या ताटाला सुद्धा तुम्हाला दाखवते. इथं आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि स्टीलच्या ताटांना आपण ते पीठ लावून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण सगळ्या ताटांना पीठ लावून घेतले. साधारण माझे 6 ताटं बनले होते. आता ही रेसिपी आपण महाराष्ट्रीयन पद्धतीनं करतो. यासाठी आपण फोडणी तयार करणार आहोत. आपण वरून फोडणी देणार नाही आहे, आपण अगोदर त्या ताटांच्या वरती फोडणी पसरवणार आहोत. तर त्यासाठी आपण ही फोडणी तयार केली आहे. मी तेल घेतले 3 ते 4 चमचे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी मोहरी घातलेली आहे आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे. आता आपण फोडणी लावायच्या अगोदरच त्याला अशा स्ट्रिप्स पाडून घ्यायच्या. अशा आपल्याला रोल करायचे जेवढे त्या साईजमध्ये आपण स्ट्रिप्स पाडून घ्यायच्या सुरीनं. या फोडणीमध्ये मी फक्त मोहरीच वापरलेली आहे. कढीपत्ता वापरला तो परत रोलमध्ये येतो आणि कट होती वडी आपली. यासाठी फक्त फोडणीमध्ये मोहरी वापरायची आणि मोहरीची टेस्ट या वडीमध्ये खूप सुंदर लागते. त्या स्ट्रिप्स आपण आखून घेतल्या की आपण त्यावरती ही मोहरी अशी चमच्यानं घालायची आणि हातानं पसरवायची किंवा चमच्यानं अशी पसरून घ्यायची. सगळीकडे एकसारखी फोडणी लावायची म्हणजे सगळ्याकडची वडीची टेस्ट खूप सुंदर लागते. यावरतीच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. शिवाय यामध्ये ओलं खोबरं घालणं फार महत्त्वाचं आहे. इथं बारीक असं खोबरं किसून घेतलेलं आहे मी, ओलं खोबरं ते आपण यावरती पसरवून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं सगळ्या ताटांच्या वरती स्ट्रिप्स पाडून फोडणी घालायची, खोबरं घालायचं, कोथिंबीर घालायची आणि नंतर आपण रोल करायला सुरुवात करायची. इथं पाहू शकताय माझी मुलगी हा रोल बनवते. अतिशय छान रोल बनलेला आहे. माझ्या मुलीला खूप आवडतं हे रोल बनवायला, तिला खूप आवडते ही वडी. परफेक्ट असे आपलं बॅटर झालेलं आहे, परफेक्ट असा रोल बनलेला आहे. या पद्धतीनं तुम्ही परफेक्ट अशी वडीचं बॅटर बनवलं आणि वडीचं पीठ व्यवस्थित शिजवलं तर वडीची टेस्टही खूप सुंदर लागते आणि परफेक्ट अशी आपली सुरळीची वडी बनते. याच पद्धतीनं तुम्हाला दुसराही रोल बनवताना दाखवते. अतिशय सोपी रेसिपी आहे, परफेक्ट रेसिपी आहे. माझ्याकडं प्रत्येक गणपतीला प्रसादासाठी 1 दिवस तरी ही वडी बनवलीच जाते. रेसिपी अगदी ट्रायड अँड टेस्टेड आहे, सोपी आहे, टेस्टी आहे. खरंच ट्राय करून पहा. इथं पाहू शकताय किती सुंदर आपला रोल बनलेला आहे आणि आपल्या पापुद्रा पण आपण किती छान असा पातळ लावलेला आहे. अतिशय सुंदर अशा सर्वांना एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. याच पद्धतीनं आपण सगळ्या सुरळीच्या वड्या बनवून घेतलीत. सुरळीच्या वडीची ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा. कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. आणि हो, रेसिपीला लाईकसुद्धा करा. परत भेटू नवीन रेसिपीसह.